मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले। या आंदोलनस्थळी हजारोंच्या संख्येनं आंदोलनकर्ते आले आहेत। या ठिकाणी सरकारनं कोणत्याही सोयी सुविधा दिल्या नसल्यानं सर्व आंदोलनकर्त्यांचं हाल होत आहे। या पार्श्वभूमीवर आज कोल्हापुरातील सकल मराठा समाजाच्या वतीनं शाहू स्मारक भवनमध्ये बैठक घेण्यात आली। या बैठकीत अनेकांनी तीव्र भावना व्यक्त करत राज्य सरकारचा निषेध केलाय। आम आदमी पार्टीचे संदीप देसाई यांनी मुंबईत आंदोलनस्थळी पिण्याचं पाणीसुद्धा हे सरकार देऊ शकत नाही, स्वच्छतागृह देऊ शकत नाही, त्यामुळे या सरकारची कोंडी केली पाहिजे असं मत व्यक्त केलं। स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे रुपेश पाटील यांनी कुणबी दाखल्याचा कसा फायदा होतो याची माहिती एका विद्यार्थ्याला फोन लावून सगळ्यांना माईकवर ऐकवायला लावली। मुंबईत आंदोलनस्थळी जाऊन आलेले शाहीर दिलीप सावंत यांनी मुंबईतली परिस्थिती अत्यंत दयनीय असल्याचं सांगितलं। याला राज्य सरकार जबाबदार असून हे सरकार कारस्थानी असल्याची टीकाही त्यांनी केली। जिजाऊ ब्रिगेडच्या सुधा सरनाईक यांनी राजकीय नेत्यांची कोंडी करायला हवी असा मुद्दा उपस्थित केला। अखिल भारतीय मराठा महासंघाच्या शैलेजा भोसले यांनी पाण्याच्या बाटल्या, खाद्यपदार्थ पोहोचवण्याचं काम करायला पाहिजे असं मत व्यक्त केलं। अनिसच्या गीता हसूरकर यांनी मराठा बांधवांच्या पाठीशी ठामपणे उभं राहून त्यांना लागेल ती मदत करण्याची गरज व्यक्त केली। जिजाऊ ब्रिगेडच्या सुनीता पाटील यांनी मुंबईतील संस्थांची मदत मिळवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे अशी सूचना मांडली। अनिल घाटगे यांनी 2 उपमुख्यमंत्री मराठे आहेत, पण ते नावालाच आहेत अशी टीका केली। मराठा बांधवांचं हाल होत आहे हे त्यांना दिसत नाही का असा सवालही त्यांनी उपस्थित केला। काहींनी कोल्हापूर बंदची हाक द्यायला पाहिजे, प्रत्येक गावात निषेधाचे ठराव मांडावेत असे मुद्दे उपस्थित केले। यानंतर अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी मुंबईतील मराठा आंदोलकांना पाठवण्यासाठी कोरडा खाऊ संकलित करावा, तसंच जिल्ह्यातील आमदार खासदार यांनी मुंबईत आंदोलनस्थळी सुविधा पुरवण्यासाठी सरकारवर दबाव आणावा असं या बैठकीत ठरल्याचं सांगितलं। मैदानावर प्रशासनानं या येणाऱ्या आंदोलकांना एक प्राथमिक सुविधा सेवा पुरवणे ही त्यांची नैतिक जबाबदारी असते, परंतु ते त्यामध्ये इतका गाफीलपणा केलेला आहे की तिथं हाल पाहिल्यानंतर मराठा सेवकांचे तुमच्या डोळ्यामध्ये पाणी येईल अशा पद्धतीनं तिथं त्यांना पाणी बंद केलेलं आहे, अन्न बंद केलेलं आहे, हॉटेल बंद केलेले आहेत। त्यामुळे कोल्हापूरकरांची आज अशा पद्धतीने एक बैठक झालेली आहे। या बैठकीमध्ये कोल्हापुरातून कोरडा खाऊ तिथं पुरवण्याचं एक ठरलेलं आहे आणि ही रसद एक चांगल्या पद्धतीनं त्यांना पुरवली जाईल। आणि हे करत असताना मनोज जरांगे यांना आंदोलन होईस तोपर्यंत तातडीनं परवानगी द्यावी, जिल्ह्यातील आमदार खासदारांनी यामध्ये सहकार्य करावं आणि करत असताना आपण ठरलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीत आंदोलकांना कुठं धोका होऊ नये, झालेच महाराष्ट्र नाहीत कोल्हापुरी गप्प बसणार नाही। याप्रसंगी सर्वांनी हम सब मनोज जरांगे असा जयघोष केला। या बैठकीला सकल मराठा समाज बांधव उपस्थित होते।